हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल। तर मी बनवलेले ड्रायफ्रूटचे लाडू बिट्टू रोज सकाळी एक खात असते। तुम्ही ते बघू शकत आहात किती आवडीने ती खात आहे। आणि बाहेर एवढा छान पाऊस चालू आहे ना, 12 दिवसानंतर कुठे आमच्या अकोल्यात आज पाऊस पडतोय। बाय बाय अरे मी इकडे आहे ना, मागे आहे ना, मी मागे। फ्लाइंग किस अरे चला। हिमांशूला असं बिट्टूला स्कूलमध्ये सोडायला फार आवडतं आणि आता त्याची स्कूल आता 11 वाजतापासून झाली, त्यामुळे त्याच्याकडे सकाळी खूप निवांत वेळ असतो। पाऊस नाही चालू, पाऊस गेला, तू निघाली पाऊस गेला। तिला बाय करून मी आली होती आतमध्ये आणि आजकाल ना मला केसांना तेल लावलं रात्रीचं होतच नाहीये, कारण एवढे जास्त कामं असतात की मी विसरूनच जाते। आणि 10-10:30 वाजले ना रात्रीचे की मग मला तेल लावायला कंटाळा सुद्धा येतो। म्हणून मग मी ते आता मला हेअर वॉश करायचे होते, तर 1 तासापूर्वी मी इथे माझ्या केसांना तेल लावून घेतलं। किती दिवसाचा राग मनामध्ये होता जो सर्व या चादरवरती जाऊन काढला। खूप वेळ झाला मला ना आवाजच येत नव्हता जाऊचा, तर इकडे बघितलं तर धो दे चादर धुत होत्या। त्या धुत्यात म्हटलं चादर तर आपण आपलं काम करूया, म्हणजे मला ना आता टॉयलेट बाथरूम क्लीन करायचं होतं। माझी इकडे टॉयलेट बाथरूमची क्लिनिंग चालूच होती, तेवढ्यात मला जाऊन आवाज दिला होता की ते ब्लँकेट पकडायला येईल, आपण बाहेर टाकूया। मी त्यांना म्हटलं 2 मिनिटं थांबा, मी आलेच। त्या 2 मिनिटात ही बाई शक्तिवान झाली आणि स्वतःच घेऊन गेली आणि एवढं मोठं चादर टाकला। तिकडनं आल्यानंतर डायरेक्ट वाकड्यात झाल्या, कारण ते चादर ऑलरेडी खूप जड आहे आणि ते पाण्याने भिजलेलं असल्यामुळे त्याचं वजन जरा जास्तच वाढलं। एवढं करूनही ते शांत बसल्या नाही, तरी त्यांचा हॉलमधलं आणि त्यांच्या बेडरूम मधलं उठाठेव चालूच होती। बाहेर एवढा पाऊस येतोय आणि हे ब्लँकेट धुतलंही ना ते कधी सुखेल मला समजत नाही। भरार बाहेर चालाय पाऊस। 12 दिवसानंतर कुठे पाऊस पडला ना तर मी खूप खुश होती। मला वाटलं आता पूर्ण दिवस पाऊस पडेल, पण कसलं काय, बिट्टूला घरी आणल्यानंतर 1 वाजतापासून अजिबातच पाऊस पडला नाही दिवसभरात। नंतर तर दुपारी ऊन सुद्धा आलं होतं आणि माझ्या जाऊन ते चादर धुतलं ना तर 4:30 वाजेपर्यंत ते चादर देखील सुकलं होतं। आज सकाळी आम्ही दोघी खूप बिझी होतो, त्यामुळे स्वयंपाकाला जरा लेटच झालं। भाजीचं तर फार टेन्शनच असते, पण मी टेन्शन घेतलं नाही। डायरेक्ट कुकरला डाळ लावून घेतली, 2-3 शिट्ट्या घेतल्या आणि तडका देऊन दिला वरणाला। माझ्या जाऊने जो थोडासा चेंज केला ना, मी तो तुम्हाला दाखवते। आईला मित्रीनच नाहीये, आईची मित्रीण नाहीये। इथला जो स्टडी टेबल आहे तो तिकडे ठेवलाय। कशी चालते आई? अशी नाही चालत आई। काय पण तिच्या रूम मधला जो हा टेबल आहे इथे आणलंय आणि इथला टेबल हो तिच्या रूम मध्ये आणलाय इथे, आणि इथलं जे आहे ड्रेसिंग टेबल ते इथे लावून ठेवलंय परत। म्हणजे याच लेवलचं होतं ते, याच कपाटाचं आहे, पण इथलं तिने तिथे ठेवलं होतं, पण आता उचलून इथे। म्हणजे चला तर मग 1 वाजता झालाय, भूक लागली, डाळ टाकली आहे कुकरला। माझ्या मुलीने गाणे लावले। देखा तो ये जाना सनम, इतकं छान गाणं चालू होतं ना, आणि मी सुद्धा ते गाणं म्हणत होती। तुम्हाला ऐकवलं असतं, पण हा जो यूट्यूब चाचा आहे ना लगेचच मग व्हिडिओवर कॉपीराईट आणतो, म्हणून मी इथे माझा वॉइस टाकलेला आहे। हा जो डान्स तिने इथे करून दाखवलाय ना मला, तो तिच्या स्कूलमध्ये शिकवलाय तिला 15 ऑगस्टसाठी। तर तिला मस्त व्हाईट कलरचा कुर्ता पैजामा सांगितलाय। आता तो आज नाही उद्या आणायला जावं लागेल, नाही तर आणावं लागेल। स्वस्तात जर भेटला ना तर मग मी घेऊन गेले, आणि जर महाग मिळाला मग नाही। जशा कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या ना, मी पटकन भाजीला फोडणी दिली। आज माझी खूप इच्छा होत होती मसाला भात खायची,
माझी इच्छा झाली आणि मी ते बनवलं नाही असं होऊच शकत नाही. पटकन मग मी इथे भाताची तयारी करायला घेतली. मी जो मसाले भात म्हणत आहे ना, त्या मसाले भातामध्ये मी लाल जे तिखट मिरची पावडर असते त्या अजिबात टाकत नाही. फक्त हिरव्या मिरच्या टाकते आणि थोडेसे खडे मसाले, टोमॅटो, लसूण आणि खडे मसाले, खूप साऱ्या हिरव्या मिरच्या, जिरं असं त्याला तडका देते. इतका भारी लागतो ना तो भात, खूप मला आवडतो. तडका दिल्यानंतर आली होती मी रूममध्ये. म्हटलं चला आता सर्व कामं चालले तर आपला जरा चेहरा पण चमकूया. तसं तर गेले काही दिवस झाले माझा चेहरा चमकतच नाही आहे, पण तरी जरा मी ट्राय करत होती की तो चमकावा. स्किन केअर रुटीन झाल्यानंतर जे रूममध्ये पसारा पडलेला होता कपड्यांचा तो नीट केला आणि बेडशीटसुद्धा नीट करून घेतली. नवऱ्याला रोज रोज सांगून शेवटी मी वैतागली आहे. तर मी त्यांना अजिबात सांगत नसते की बेडशीट नीट करा, कारण मला माहिती आहे की ते अजिबात ऐकणार नाही. जाऊन तिचं काम साफसफाईचं झाल्यानंतर इथे चपात्याला सुरुवात केली आहे. गायब, टाटा, बाय बाय. आज स्वयंपाकाला आमच्या जरा लेटच झाला आणि मला खूप भूक लागली होती. माझ्या पोटातले का ओरडायचं सोडून मला म्हणत होते आम्ही आज पोटाच्या बाहेरच येतो. त्यांना म्हटलं जरा थांबा, झाली आता आपली चपाती, आपल्याला जेवायचंच आहे. जाऊन जशी चपाती टाकली तसेच मी हात धुवून घेतला आणि जेवायला घेतलं. आज कामामुळे दोघींना चुगला करायला वेळ काही मिळाला नाही, म्हणून जेवण घेत असताना 2 मिनिटाच्या चुगल्या इथे आम्ही दोघींनी करून घेतल्या. तर चुगल्या काहीच नसतात, फालतूच्या आमच्या गोष्टी असतात ज्या आम्ही दोघींशी एकमेकीची करत असतो आणि त्याच गोष्टीवर वारंवार दात काढत असतो. मी म्हटलं की मी पटकन जेवायला बसते. माझ्या हाती तर सासूबाईने तिथे नंबर लावला होता जेवायचा. रोज रोज आमच्या इथे एकच लागते, ते म्हणजे डोरेमॉन. त्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा तेच बघावं लागते. बाहेर येऊन बघितलं तर आता जे वातावरण झालं होतं ना, एकदम पावसाचं झालं होतं. तेवढ्यात माझं पार्सल आलं, ते पार्सल देखील मी घेतलं. खूप वेळची मी बिट्टूला तयारी वगैरे करून दिला आणि त्या ट्युशनला गेली हिमांशू सोबत. हिमांशू आणि बिट्टू ते दोघं जात असतात, त्यामुळे आता मला तिला सोडायची गरज पडत नाही. तर ते दोघं जण जातात आणि इथेच आहे, जास्त लांब सुद्धा नाही. ते गेले ना तेव्हापासून मी मस्त ती गेली ना तेव्हापासून मी जरा अंग टाकून आहे. आणि आज सकाळपासूनच मला थोडंसं कणकण होत आहे. बघू शकता आवाज पण बदललाय माझा. तसं मी थंड बिंड काहीच पित नाही, पण तरी मला कणकण होते. कदाचित हे जे आहे ना ह्याच्यामुळे मला होत असेल, कारण तो पाय ना ठणठण करतोय आणि त्या पायामधून पच पण निघतोय. तुम्ही बघू शकता असं झालंय. म्हणून त्यामुळेच मला बहुतेक मला तरी असं वाटतं की त्यामुळेच मला कणकण करत असेल. बाकीचं तर मी थंड पाणी पित नाही किंवा लिंबू खात नाही किंवा काहीच खात नाही, कारण की मला या वातावरणामुळे मला आधीच त्रास होतो. त्यामुळे मी असल्या गोष्टी कधीच करत नाही मला त्रास होण्यासारख्या. त्याचाच कस्तावा असेल बहुतेक पायाचा, म्हणून ताप, कणकण, आवाज पण चेंज झालाय. बस म्हटलं आता थोडे व्हिडिओ एडिट करते आणि जाऊ तिकडे. आपले कंटिन्यू काम करत आहे. काही सकाळपासून ड्युटी नाही, कदाचित नाईट असेल. मग ड्युटी नाही म्हटल्यानंतर असं तर होऊच नाही शकत की ड्युटी नाही. ते लोक तर ड्युटी म्हणजे ड्युटी लावणारच. तर कदाचित संध्याकाळी असेल नाईट, म्हणून ते निवांत कामं करत आहेत आणि मी माझं काम करत आहे. तर चला मी माझं पटकन छोटंसं ब्लॉग एडिट करते आणि मी तुम्हाला भेटते. बिट्टूसाठी वंदे मातरमची ड्रेस आहे का हिमांशू? इसे किसे बच्चे है रहते वंदे मातरम. यस, आता बिट्टूसाठी छान फ्रॉक आणलाय आणि आता आम्ही स्टडी क्या था भाई करनी थी मेरे को लिखो रही. अच्छा, एक पन्ना पूरा मैंने लिखा इसका. अब मत लिखा कर, टीचर को बताया कर इसका, ठीक है. चलिए, तर हा छानसा फ्रॉक आलाय 15 ऑगस्ट साठी. किती छान दिसतं ना. आता मी यावर बिट्टूचे मस्त छान छान व्हिडिओ बनवणार. तसा तर मला या फ्रॉकमध्ये तिचा बाहेरच व्हिडिओ काढायचा होता, पण ती ना कधी अशी तयार होत नाही बाहेर व्हिडिओ काढायला. आणि आता तिने फ्रॉक घातलेला होता तर खूप एक्सायटेड होती. म्हणाली चल मम्मी आपण व्हिडिओ काढूया. तर मी अंगणामध्ये तिचे 3-4 रील बनवून घेतले. बघता बघता संध्याकाळ झाली आणि आमच्या ताई ज्या आहेत त्या भांड्यावाल्या अजून सुद्धा आलेल्या नाही आहेत. आज 4था दिवस आहे. मग जाऊन इकडे भांडे घासून घेतले. तर मी चहा ठेवला. कसं आहे ना, कामामध्ये असं समतोल असलंच पाहिजे. एक काम ती करत आहे तर दुसरं काम आपण केलं पाहिजे, जेणेकरून दोघी जावामध्ये भांडणं होणार नाहीत. कारण एकीचा पारा वाढला तर मग दुसरीचा पारा वाढतो आणि मग दोघींमध्ये खूप भांडणं होतात. 2 घूट चाय के पिल्यानंतर मी लगेचच भाजी वगैरे करून घेतली, कारण आज मला बाहेर जायचं होतं. बिट्टूला आणायचा होता मला ड्रेस जो स्कूलसाठी लागणार होता. मी म्हटलं पहिला मी मार्केटमध्ये बघते. बिट्टूचे पप्पा जसे घरी आले तसे पटकन तयारी केली आणि आम्ही तिघे निघालो. जवळपास आता जो टायमिंग झाला होता तो 8:30 वाजत आला होता आणि अर्धे मार्केटमधले दुकान बंद झाले होते. पण जिथे जिथे दुकान उघडे होते त्या दुकानामध्ये आम्ही जाऊन बघितलं कुर्ता आणि पैजामा. तर
4-5 दुकानं फिरल्यानंतर हे दुकान भेटलं मला. पण त्या दुकानामध्ये सुद्धा पैजामा नव्हता तर चुस्ती होती आणि त्याची जी प्राईज होती ना ती जरा जास्त होती. याची जी प्राईज मला त्यांनी सांगितली ते 400 रुपये होते आणि रेंटने जे देत होते ते 150 रुपयाला. मग म्हटलं जाऊ द्या रेंटनेच घेऊया आपण. घरी आल्यानंतर पहिला केली पेट पूजा. बसले आपले मोबाईल बघत. तर आता आम्ही करणार आहोत स्टडी. चलो मग. आज नाईट ड्युटी होती. जेवण वगैरे करून तयारी झाली होती. बस आता त्या निघणारच तर त्यांना बाय केला आणि मुलांना घेऊन गेली मी रूममध्ये. इकडं जग तिकडे गेलं तरी चालेल पण माझा स्किन केअर रुटीन नाही थांबला पाहिजे. हिमांशू आणि बिट्टूचा स्टडी झाल्यानंतर मी सर्वात आधी माझा फेसवॉश करून घेतला आणि इथे ना माझ्या सर्व क्रीमा ज्या आहेत त्या संपलेल्या आहे. आज आणते उद्या आणते करून माझं त्या मार्केटमध्ये जाणंसुद्धा होत नाही आहे. म्हणून फेसवॉश केल्यानंतर मी आता इथे नाईटला ॲलोवेरा जेलच लावत आहे. आता जोपर्यंत आणणार नाही तोपर्यंत आता मला हेच लावावं लागेल चेहऱ्याला. तर आजचा दिवस माझा असा होता. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.